पासून आमच्या महिला पदाधिकारी आहेत कुंदनताई पांड्या यांच्या घरावर 2-3 दिवसापासून एक व्यक्ती दारू पिऊन त्यांच्या घरावर दगडफेक करत आहे। त्यांचा मला दुपारी फोन आला आणि त्या प्रचंड रडत होत्या आणि आत्ताच्या आत्ता माझ्या मदतीला पाठवा म्हणून त्यांनी मला सांगितलं। मी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला, इथून पोलीसही गेले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना पोलिसांनीच इथे सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला या, आपण बघू। परंतु त्याच्या पुढची घटना महत्त्वाची आहे। त्या इथं गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या आणि ते ती व्यक्ती स्वतः इथे येऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी देतात की काय म्हटलं ते तुम्हाला, तू तर गेली म्हणे, तू तर आता कामातून गेली। म्हणजे इथपर्यंत जर का कोणी बोलण्याची मजल आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीत येऊन एखाद्या महिलेला ह्या पद्धतीने शब्द वापरणे आणि दादागिरी करणे आणि धमकी देणे, हे प्रकार कदापि या मतदारसंघामध्ये सहन केले जाणार नाहीत। आमची प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं शांततेत चालू द्या। आम्हाला देखील या मतदारसंघात शांतता पाहिजे, आम्ही शांततेने करतो, परंतु कोणी जर अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करतच राहू। मी कुंदन नरेंद्र पांड्या, मी ठेंगा सोसायटीवर राहते, राजेंद्र प्रसाद रोड। 3 दिवसापासून मला ती व्यक्ती त्रास देते। तिचं नाव किरण पांडुरंग चौधरी आहे। पिऊन येते आणि मला शिवीगाळ करते रोज। मी म्हटलं जाऊ द्या, 2 दिवस करेल म्हटलं, तिसऱ्या दिवशी शांत बसेल। तर आज तर डायरेक्ट मारायला सुटला तो मला। डायरेक्ट माझ्या घरावर दगडफेक केली, माझ्या घरात काच फोडले। तर मी कसं काही सहन करायचं असं? मी ताईला फोन लावला लगेच। मग आता मी तक्रार करायला आली इथे, तर इथे येऊन मला सांगून गेला म्हणे तू तो गेली म्हणे आता कामातून। आता असं कसं काही सहन करायचं बरं? व्यक्तीने राजकीय द्वेषातून केलेलं आहे का ताई? आता मी तर ताईचं काम करत होती, मला वाटत होतं एक महिला म्हणून मी महिलांसोबत फिरत होती। झालं जे झालं ते झालं। आता मग एवढं काही माझ्यासोबत दुश्मनी करायची गरज नाही ना। कुठल्या पक्षाचे होते काही सांगता येईल का? ते पक्षाचं मला काही माहिती नाही। ते पण ते म्हणत होते आम्ही जिंकलो म्हणे। आता तुम्ही एकेकाचं म्हणे इतकं घाण बोललेलं आहे तर मी आता सांगू नाही शकत ते तुमच्या समोर। आता बघतो म्हणे एकेकाला, मला सांगितलंय म्हणे त्या बघून घे तू, आम्ही बघून घेऊ तुला। इतक्यापर्यंत बोलतोय तो, डायरेक्ट धमक्या देतोय, तू बघ म्हणे आणि तुझ्या माणसाला बोलव म्हणे। इथे मी बोलली ना त्याला की बायांशी काय खेळतोय भाऊ तू, तर म्हणे तुझ्या माणसाला बोलव। म्हटलं माझा माणूस रिकामा नाहीये, नाही बोलव म्हणे, सगळ्यांना ठेचतो म्हणे, मारतो म्हणे सगळ्यांना। आणि आता कधी आम्हाला काही झालं, मला किंवा माझ्या माणसाला किंवा माझ्या मुलाला, तर तो व्यक्ती जबाबदार राहणार आहे, हे 100% मी सांगते तुम्हाला। कारण आमची गावामध्ये कधीच काही कोणाशी दुश्मनी नाही, काही नाही। आणि याने एवढं लावलंय माझ्या मागे, तर कशाचा माज आलाय त्याला विचारा त्याला, आणि त्याला पकडायला पाहिजे। मी 2 तासापासून इथे आलेली, अजून पण यांचं काही हालचाल नाही। असं थोडी राहता कायदा। पोलीस प्रशासन